काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या दिल्लीमधल्या निवासस्थानाच्या बाहेर भाजपचं आंदोलन. भाजप कार्यकर्त्यांची राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी. काँग्रेसच्या एआय समिटमधील आंदोलनानंतर भाजप आक्रमक. दिल्लीमधल्या एआय समिटमध्ये काँग्रेसनं केलेल्या आंदोलनाचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध. काँग्रेसकडून देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न. देशाच्या हिताचं काय हेच काँग्रेस विसरून गेलंय, फडणवीसांचा निशाणा. जागतिक स्तरावर भारताच्या नेतृत्वाचं कौतुक, मात्र काँग्रेसनं घातलेला गोंधळा वैचारिक दिवाळखोरीची निशाणी. एआय समिटमधल्या आंदोलनावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा काँग्रेसवर निशाणा. काँग्रेससाठी एआय म्हणजे अँटी इंडिया. भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांचा पलटवार. स्वेटर आणि जॅकेट घालून आत प्रवेश केलेल्या युवा काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक. भारत अमेरिका करार म्हणजे देश पूर्णपणे अमेरिकेसमोर झुकल्याचं चित्र. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची पुन्हा एकदा व्यापार करारावरून पंतप्रधान मोदींवर टीका. ट्विट करत राहुल गांधींकडून कराराला जिऊ-जित्सू खेळाची उपमा. मोदींनी अमेरिकेसोबत केलेल्या ट्रेड डील विरोधात पदयात्रा काढणार. हर्षवर्धन सपकाळांची माहिती. ट्रेड डीलचा शेतकऱ्यांना कसा धोका, यावर पत्रकार परिषद घेणार सपकाळांची माहिती. दिल्लीमध्ये राहुल गांधींसोबत राज्यामधील काँग्रेस नेत्यांची बैठक. हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवारांची उपस्थिती. महाराष्ट्रामधल्या काँग्रेसच्या आगामी काळातील वाटचालीवर चर्चा. चंद्रपुरात महापौर न झाल्यानं विजय वडेट्टीवारांची दिल्ली हायकमांडच्या समोर माफी. तर यावर पुन्हा बोलू असं म्हणत वरिष्ठांनी बोलणं टाळलं, सूत्रांची माहिती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज भिवंडी कोर्टामध्ये हजर राहणार. सावरकर प्रकरणी भिवंडी कोर्टामध्ये आज सुनावणी. तर सकाळी मुंबई विमानतळावर भाजप आंदोलन करणार. राहुल गांधी मुंबईमध्ये आल्यावर त्यांना सडेतोड उत्तर देणार. भाजपच्या नगरसेविका अक्षता तेंडुलकर यांचा इशारा. दिल्लीमध्ये एआय समिटमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर भाजप आक्रमक. आजची परिस्थिती पाहता महाराष्ट्र सध्या आयसीयूमध्ये. राज्यामध्ये विकास नव्हे तर ही सूज. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट असते. सत्तेमध्ये असणाऱ्यांना सुद्धा एक्सपायरी डेट आहे. एकेकाळी जनता काँग्रेसला कंटाळली होती. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंचं वक्तव्य. महाराष्ट्र नव्हे तर त्यांचा पक्ष आयसीयूमध्ये. जनतेचे आशीर्वाद असेपर्यंत भाजप सत्तेमध्ये राहणार. भाजपच्या नवनाथ बन यांचा राज ठाकरेंवर पलटवार. निकोप राजकारण महाराष्ट्रामध्ये आधी होतं. निवडणुका झाल्यानंतर नेते एकमेकांना भेटायचे, पण आता प्रत्येक गोष्ट तिरस्कारानं पाहण्याची सवय झाली आहे. राज ठाकरेंचं नाव न घेता राऊतांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर. राज ठाकरेंची स्वीकृत नगरसेवकांसंदर्भात महत्वाची बैठक. मनसेचे राज्यामधील सर्व नेते, जिल्हा तालुकाध्यक्षांची उपस्थिती. निवडणुका झाल्यानंतर मनसेची पहिली राज्यस्तरीय बैठक. ठाकरेंच्या सेनेतून जागा घेण्याबाबत राज ठाकरे निर्णय घेतील. स्वीकृत नगरसेवकांबाबत मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांची प्रतिक्रिया. पदाधिकारी आणि राज ठाकरे बसून निर्णय घेतील, अभ्यंकरांची प्रतिक्रिया. राज ठाकरेंनी आज मनसे नेत्यांची महत्वाची बैठक बोलावली. सकाळी 11 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी बैठकीचं आयोजन. स्वीकृत नगरसेवक संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार, सूत्रांची माहिती. राणेंविरोधातील मानहानीच्या खटल्यामध्ये राऊतांची माझगाव कोर्टामध्ये साक्ष. राणेंचे आरोप म्हणजे संविधान आणि निवडणूक आयोगाला आव्हान. संजय राऊतांचा आरोप. महाराष्ट्रामधील सत्ता संघर्षाच्या निकालावर माजी सरन्यायाधीश भूषण गवईंचं पहिल्यांदाच भाष्य. चीफ जस्टिस यांनी महाराष्ट्राचं मॅटर दुसऱ्याकडे अलॉट केलं आणि त्यानंतर दुसऱ्याकडचं मॅटर मी काढून घेऊ शकत नव्हतो. भूषण गवईंची प्रतिक्रिया. पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची नारायण चौधरींना इशारा. बंडखोरी करणार नाही असा आम्हाला शब्द दिला, पण बंडखोरी झाली, चव्हाणांची प्रतिक्रिया. विलिनीकरणानंतर भुजबळ राज्यसभेवर जाणार होते. खासदार अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट. आता मात्र राजकीय रणनीतिकार राज्यसभेवर जाण्याच्या चर्चा होत असल्यानं ते अस्वस्थ असावेत. भुजबळांबाबत कोल्हेंचं वक्तव्य. भुजबळांची अनेक वर्षांपासून दिल्लीमध्ये जाण्याची इच्छा. भुजबळांसाठी राज्यसभा योग्य सदन. राऊतांचं वक्तव्य. तर हे मोठमोठे विषय आम्हाला कळत नाहीत. अमोल कोल्हेंच्या दाव्यावर चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर. मंत्री छगन भुजबळांचे पुढील 2 दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द. भुजबळांवर मुंबईतल्या ब्रिचकँडी रुग्णालयामध्ये उपचार. पोटामध्ये दुखत असल्यानं भुजबळ रुग्णालयामध्ये दाखल. भिवंडी पालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी. भाजपचे बंडखोर नारायण चौधरींना महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये 48 मतं. विलास पाटलांना 25 मतं तर भाजपच्या उमेदवार स्नेहा पाटलांना 16 मतं. काँग्रेसनं भाजपमध्ये उभी फूट पाडली नाही. भिवंडीमधील घडामोडींवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांची प्रतिक्रिया. काँग्रेसनं कोणताही घोडेबाजार केला नाही. भाजपला त्यांचे नगरसेवक सांभाळता आले नाहीत, असाही टोला. राज्यसभेवर 1 जण जाईल इतकं संख्याबळ मवियाकडे. कुणी प्रतिनिधित्व करावं हे 3 पक्ष मिळून ठरवतील. संजय राऊतांची प्रतिक्रिया. प्रत्येक पक्षाला संधी मिळावी असं वाटतं, राऊतांचं वक्तव्य.
राज्यसभेत काँग्रेसला प्रतिनिधित्व मिळावं, मित्रपक्षांसोबत याबाबत चर्चा करू. राज्यसभा निवडणुकीसंदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य. ही जागा शिवसेनेचीच, राज्यसभेच्या जागेवरून आदित्य ठाकरे ठाम, तर काँग्रेससोबत कोणतीही चर्चा झाली नाही, आदित्य ठाकरेंची स्पष्टोक्ती. महायुतीचे 7 पैकी 6 लोक निवडून येणं पक्क, एक जागा विरोधकांना मिळेल, ती कुणाला द्यायची हा त्यांचा प्रश्न. राज्यसभेच्या निवडणुकीवरून फडणवीसांचं विधान. उद्धव ठाकरेंचं विधान परिषदेवर जाणं अजिबात कठीण नाही. उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेमध्ये जावं, यासाठी आम्ही त्यांना विनंती करणार. संजय राऊतांची प्रतिक्रिया. प्रियांका चतुर्वेदी राज्यसभेवर जाऊ नयेत, यासाठी राऊत प्रयत्नशील. ठाकरेंच्या शिवसेनेला राज्यसभेची संधी मिळू नये असं राऊतांना वाटतंय. भाजप नगरसेवक नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. आमचा महाविस्तार एआय प्लॅटफॉर्म बहुभाषी, या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रानं गती घेतली आहे. एआयमुळे शेतीच्या क्षेत्रामध्ये मोठा बदल, शेतकरीही एआयसाठी सज्ज. एआय इम्पॅक्ट समिटमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यामधल्या दरेगावी मुक्कामी, जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा तिढा सुटण्याची शक्यता. सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपला 27, राष्ट्रवादीला 20, शिवसेनेला 15 जागा. साताऱ्यामधील पाचगणीमध्ये 15 फेब्रुवारीपासून पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप स्पर्धा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून भेट. भारतामध्ये प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा असून पाचगणीला मान मिळाल्याची शिंदेंची प्रतिक्रिया. विकास कामांवरून जावेद अख्तर यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक. मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी आणि शहराचा चेहरामोहरा बदलला जातोय, जावेद अख्तर यांचं भाष्य. राजश्री शाहू महाराजांच्या जन्मस्थळी उभारण्यात आलेल्या संग्रहालयाचं आज उद्घाटन. मंत्री आशिष शेलारांच्या हस्ते आज संग्रहालयाचं उद्घाटन होणार. संग्रहालयामध्ये राजश्री शाहू महाराजांचा प्रवास पाहायला मिळणार. अमरावतीमध्ये स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवर विवेक कलोती नाराज असल्याची चर्चा. पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात काम करणाऱ्यांना बक्षीस. मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ विवेक कलोतींची फेसबुक पोस्ट करत नाराजी. वसई विरार महानगरपालिकेच्या पहिल्या महासभेमध्ये गोंधळ. भाजप गटनेत्याला कॅबिन न दिल्यानं आयुक्तांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन. आयुक्तांकडे दालनाची मागणी करण्यात आली होती. नाशिकमध्ये पहिल्याच महासभेमध्ये सुधाकर बडगुजर मुकेश शहाणेंमध्ये वाद. बडगुजर बोलायला उभे राहिल्यानं मुकेश शहाणे आक्रमक. परवानगी घेतली नसल्यानं बडगुजरांना बोलण्यास मुकेश शहाणेंनी केला विरोध. नवी मुंबई महापालिकेच्या कोरोना काळातील कामांची चौकशी होणार. चौकशीसाठी 5 सदस्यीय समिती स्थापन. जो कोणी दोषी ठरेल त्याच्यावर कारवाई होणार. महापौर सुजाता पाटलांचा इशारा. मीरा भाईंदर पालिकेमध्ये लाईव्ह प्रक्षेपणावर महापौर डिंपल मेहतांकडून बंदी. या निर्णयाला भाजप नगरसेविका नीला सोन्स यांचा विरोध, तर लोकशाहीचा आवाज दाबल्याचा मनसेचा आरोप. मी कधीही दादागिरी करत नाही, जयंत पाटलांच्या आरोपांवर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. सांगलीमध्ये भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादीवर दमदाटी होत असल्याचा आरोप जयंत पाटलांनी केला होता. अल्पसंख्याक विभागाकडून प्रमाणपत्र वाटपामध्ये अनेक अधिकारी सहभागी. युवक काँग्रेसचे अक्षय जैन यांचा दावा. निवृत्त न्यायाधीशांच्या समितीसमोर चौकशी व्हावी, जैन यांची मागणी. अमरावती पालिकेमध्ये भाजपसोबत ठाकरेंची शिवसेना सत्तेमध्ये सहभागी. ठाकरेंच्या नगरसेवकांनी शिंदेच्या नगरसेवकांशी हातमिळवणी करत गट बनवला. ठाकरेंची शिवसेना सत्तेमध्ये सहभागी झाल्यानं चर्चांना उधाण. अजितदादांच्या अपघाताच्या चौकशीसाठी कार्यकर्त्यांकडून अभियान सुरू. बारामतीच्या सोमेश्वर नगर परिसरातून अभियानाला सुरुवात. सहकारी संस्थांद्वारे ठराव करून चौकशीच्या मागणीचं आवाहन. ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक मधुर म्हात्रे श्रीकांत शिंदेच्या दौऱ्यामध्ये. केडीएमसी परिसरामध्ये खासदार श्रीकांत शिंदेंचा पाहणी दौरा. मनपाचा कार्यक्रम असल्यानं दौऱ्यामध्ये सहभागी. मधुर म्हात्रेंची माहिती. पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची चौकशी पूर्ण. समितीकडून इन्स्टिट्यूटला क्लीन चिट मिळाल्याची माहिती. अहवाल 24 तारखेला मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार. आमदार कालिदास कोळंबकरांचं आमरण उपोषण मागे. प्रवीण दरेकर आणि मंगलप्रभात लोढांच्या मध्यस्थीनंतर निर्णय. नायगाव वडाळा विधानसभेतील पोलिसांना हक्काची घरं मिळावीत म्हणून उपोषण. बेलापुरातील सेक्टर 15A मधील खेळाचं मैदान वाचवण्यासाठी नागरिक आक्रमक. हजारो नागरिकांची महापालिका मुख्यालयावर धडक. खेळाच्या मैदानावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधण्याचा प्रशासकीय काळामध्ये प्रस्ताव मंजूर. धुळ्याच्या पिंपळनेरमधील लग्न सोहळ्यामधील तिहेरी हत्याकांड प्रकरण. वरपक्षातील लोकांनी चिथावणीखोर स्टेटस ठेवल्यानं वाद. वधूकडील 3 जणांचा मृत्यू तर 2 जण जखमी. बीडमधील बेपत्ता तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळला. गावंदारा गावातील तरुण धर्मराज बडे कालपासून बेपत्ता होता. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची नातेवाईकांची मागणी. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरामध्ये फेरीवाल्यांचा गोंधळ. स्टॉल लावण्याच्या वादातून फेरीवाल्यांच्या 2 गटामध्ये वाद. फेरीवाल्यांवर कारवाई कधी होणार, नागरिकांचा सवाल.
बिग प्रकरणामधील झहीर शेखनं आमदार राहुल कुल यांचा फोटो ठेवल्यानं वाद. झहीरला कोणाचं पाठबळ आहे, पडळकरांचा सवाल, तर आमदार राहुल कुल यांनी सर्व आरोप फेटाळले. पुण्यातील भिगवण अपहरण प्रकरणामधील मुलीचा बारामती पोलीस ठाण्यामध्ये जबाब नोंदवला. आईकडे जाण्यास मुलीचा नकार, तर मुलीवर दबाव असल्याचा नातेवाईकांचा आरोप. बीडच्या परळीमधील लाचखोर तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात. एका कामासाठी तहसीलदाराकडून 50,000च्या लाचेची मागणी. बीड एसीबीकडून सापळा रचून अटक. मंत्री झिरवाळांच्या मंत्रालयामधील दालनातील लिपिक राजू ढेरिंगेला जामीन. लाच प्रकरणामध्ये एसीबीच्या विशेष कोर्टाकडून राजू ढेरिंगेला जामीन मंजूर. सोलापूरच्या करमाळा तालुक्यामधील चिखलठाणा येथे शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद. परवानगी न घेता पुतळा बसवल्यानं प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये वाद. मराठा क्रांती मोर्चाचा ग्रामस्थांना पाठिंबा. नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीबाबत हरित लवादाचा मोठा दिलासा. पुढील सुनावणीपर्यंत तपोवनमधील वृक्षतोडीवरील स्थगिती कायम. 6 एप्रिलपर्यंत तपोवनमधील वृक्षतोडीवर स्थगिती. एआयच्या माध्यमातून कुंभमेळ्यामध्ये निगराणी केली जाणार. गुन्हेगार शोधणं, हरवलेली लहान मुलं आणि वयोवृद्धांचा शोध घेणं सोपं होणार. एआय निरीक्षक या मोबाईल अॅपच्या माध्यमातून देखरेख ठेवली जाणार. कांदिवलीमधील महावीर नगरमधील बेकायदेशीर अतिक्रमणांवर बीएमसीची कारवाई. बीएमसीच्या कारवाईमुळे स्थानिकांना आता फुटपाथ उपलब्ध होतील. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाटांनी अब्दुल सत्तारांची भेट घेतली. अब्दुल सत्तारांच्या पत्नीचं निधन झाल्यानं शिरसाटांनी सांत्वनपर भेट घेतल्याची माहिती. अभिनेता सोनू सूद शिर्डीमध्ये साईचरणी नतमस्तक. साईबाबा संस्थांच्या वतीनं सोनू सूदचा सत्कार. साई दर्शनासाठी पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं, सोनू सूदची प्रतिक्रिया. बीडच्या बोरपडी गावामध्ये मुख्यमंत्री ग्राम समृद्ध अभियानाला प्रारंभ. सैराटमधील आरशीला पाहण्यासाठी मोठी गर्दी. गावच्या विकासामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं, अभिनेत्री रिंकू राजगुरूचं आवाहन. परमहंस आचार्यजी महाराजांकडून मुंबईमध्ये हाजी अराफत शेख यांची भेट. कुर्ल्यामधल्या सुफी सलामती महल निवासस्थानी भेट घेत रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. नाशिकच्या सिन्नरमधील 17 वर्षीय मुलगी 15 दिवसांपासून बेपत्ता. स्थानिक पोलिसांकडून योग्य दाद मिळत नाही. मुलीच्या आईची आमदार संग्राम जगताप यांच्याकडे तक्रार. माध्यमांच्या समोर बोलताना संबंधित महिलेला अश्रू अनावर. पिंपरी चिंचवड पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये भटक्या कुत्र्यांचा मुद्दा गाजला. भाजप नगरसेवक राजू मिसाळांनी थेट आयुक्त आणि महापौरांच्या समोर प्रतिकात्मक कुत्रा ठेवला. नगरसेविका प्रीती सातम यांचे महापौर रितू तावडेंना पत्र. पायाभूत प्रकल्प कामातील कामगारांची ओळख पटवण्यासाठी कागदपत्रांच्या पडताळणीबाबत पत्र. रस्ते कामातील कामगारांकडून महिलांची छेड काढल्याचा आरोप प्रीती सातम यांनी केला होता. चिपळूणमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून दिवंगत खासदार गोविंदराव निकम यांच्या स्मृतीस्थळाला भेट. सुनेत्रा पवारांकडून गोविंदराव निकम यांना अभिवादन.